तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. आम्ही तात्याच्या रूम मध्ये आलेलो आहे. सर हाय कर. हाय. आणि अशी आहे तात्याची रूम. आणि आम्ही आमच्या रूमकडे नेतो तुम्हाला. आणि समोर असं ऋषभच्या रूमच्या समोर असं स्विमिंग टँकचा व्ह्यू आहे. हा स्विमिंग करायला जायचं. सगळीकडे कॉटेजेस आहेत. तात्याला उठवायला गेलेलो 9 वाजलेत. आणि आमचा रूम नंबर किती आहे? L10. हे बाहेरून असं दिसतंय आमच्या रूमच्या व्ह्यू. आणि इट्स टाइम टू रूम टूर. इकडून अशी एंट्री आहे. छोटूसं रूम बघू शकता. मस्त आहे पण रिसॉर्ट. आणि चहा कॉफी करायला जाऊन दूध करपवून सगळ्या दुधाचं वास मारत आहे रूममध्ये. आणि इकडे फ्रीजमध्ये काहीतरी पडले कोल्ड्रिंक पाणी. आणि एवढं नाश्ता जेवण केले की डस्टबिन भरले फुल एक दिवसात. तर आम्ही पोचलोय लिओनी. सनी लिओनी नाही लिओनी रिसॉर्ट कुठे आहे? वॅगाटोरला. वागाटोर फ्री असेल ते. आणि सारा आल्या पूलमध्ये बसली होती 2 तास. परत पूलमध्ये आली आहे. आणि बाकीचे पण ऊन उतरल्यावरती सगळे आपल्या पूलमध्ये. बेबी इकडं ऍडल्ट टँक मध्ये पोहायला आणि हा ऍडल्ट मधून बेबी टँक मध्ये आलाय. आणि मग नंतरच प्लॅन काय? परत झोपायचं काय खाऊन पिऊन? तिकडे घ्या की पलीकडे. नाही काय झालं? ह्यात पण बुडलीच होय तू. काय उपयोग तुझं मग? काय झालं? सारा तू शू केलेला वास यायला. सारा आता गाडीत बसून खूप वैतागलेली आहे. आणि आम्ही आता पडलोय बाहेर रिसॉर्टच्या. लिओनी रिसॉर्टला बाय बाय करून आम्ही आलोय आता दोनापावलाला. तयारी बघा दोनापावला फिरायचं. बाहेर तर एवढी गरमी आहे की दोनापावला पण फिरू वाटत नाही आहे. अँड दिस इज द पार्किंग एरिया. आणि आम्हाला आता चालत जायला लागणार आहे आत. आणि आमचे नवरोबा फक्त फोनवर असतात. तापत्र बघू शकता तुम्ही. सारा अजिबात सारा अजिबात चालायला तयार नाही असल्या उन्हात. तिकडे बघू शकता त्यांचे पॅरेंट्स त्यांना घेऊन चाललेले आहे. आणि आमची पण तीच परिस्थिती आहे. सारा हाय हाय सारा बॉय चिमणी म्हण. चिमणी स्लो मोशन चिमणी. तर आम्ही आलो आहे दोनापावला. बघायला आलेलो आहे. पण आमचे मेंबर्स सगळे थकलेले आहेत. घामी घुमून बसलेले आहेत इथं. फिरण्यासारखं आता गोवा नाही आहे. हा काय हा चल ये. हळूहळू गरम आहे ते. साराचं दोनापावला फिरून झालंय. आणि स्वाराला आता बॉल पाहिजे. बॉल 6वा. ऑलरेडी 5 बॉल. आम्हाला आता रेस्ट करायचं आहे. एवढं ऊन आहे. चलो. एकच पॉइंट बघून आम्ही थकलो इतकं की 6 ग्लास म्हणाले का आणि स्वतःच हसले. 7 ग्लास सरबत पिलेले आहेत सगळेजण मिळून. 2 मिळून 6 आणि सोडा असं 7. हिचं काय चाललंय बघा. सारा तर आम्ही आता वाजलेत किती रे? 3:20. 3:30 वाजले आहेत. सकाळपासून आम्ही एकच पॉइंट बघितलेला आहे. काय नाव? जे पॉइंट बघितले त्याचं नाव काय सर? सिंगम पॉइंट. दोनापावला सिंगम पॉइंट. आणि सिंगम पॉइंटनं आमचं सगळं टॉप टू बॉटम घाम काढलेला आहे. त्यामुळं तिथंच आम्ही बास करून एक
5-6 रूम फिरून बघितले, 5-6 हॉटेल्स, आणि आम्हाला काय पसंत पडेनात. आता आमची सटकली आहे, त्यामुळं आम्ही एक आधी विदाऊट पूलचं एका रूममध्ये राहिलेलो. कुठली रूम हॉटेल ते गोपिका इंटरनॅशनल. डायरेक्ट तिकडे निघालो आहे आम्ही आलेलो आहे द गोपिका इंटरनॅशनल हॉटेलमध्ये. आणि आमचा स्टे जरा सिम्पल होता म्हणून आम्ही असले रूम्स बुक केलेले आहेत विदाऊट पूल. आणि आधीचा एक्सपिरियन्स आम्ही इथे घेतलेला होता. हो, सारा जन्मायच्या आधी आम्ही इथे एकदा येऊन गेलेलो आहे. सो आम्हाला हे आवडलं होतं, बऱ्यापैकी चांगलं होतं, म्हणजे हायजीन वगैरे चांगलं आहे. आणि बघू शकताय थोडं रेनोव्हेशन दिसतं ह्या रूममध्ये, असं काही नव्हतं. हे लाईट्स वगैरे वेगळेच आहेत, हे लॅम्प्स, परत हा वाला डेकोरेशन काहीतरी वेगळंच केलं आहे असं काहीतरी. इकडे वरती लॉकर आहे, मग इथे हे असे कबर्ड्स केलेत त्यांनी, खाली पण एक कबर्ड आहे, आणि इग्नोरावर लगेज. इकडे टी व्ही आहे, इकडे छोटासा टेबल, इथे फ्रीज आहे, परत इथे केटल आणि काही कप वगैरे. हे काय इन्स्टंट कॉफी, ते फ्लेवर्ड नाही आवडतं काहीतरी. ते डस्टबिन आणि क्यूटचं बाथरूम, इकडे शॉवर, इकडे बेसिन, इकडं कमोड, गॅलरी. हां, आणि गॅलरी पण आहे इकडे, दाखवते. इकडं जो व्ह्यू आहे तो मेन एंट्रन्स आहे हॉटेलच्या, इथून आम्ही आलेलो आत. आणि हा रोड साईड. खूप गरम होतं यार गाईज. आम्ही एवढे हॉटेल शोधलेले आहेत आता सध्या, 7-8 तरी पाहून हा वाला फिक्स केलं आहे. आणि एवढी भूक लागली आहे सध्या आम्हाला. किती वाजले? 4 वाजले असतील दुपारचे. 4 वाजले. आणि लवकर ऑर्डर करा काहीतरी, भोजन करून आम्ही पॅन्जिम जरा एक्सप्लोअर करणार आहे. वॉटरमेलन ऑर्डर केलं. वॉटरमेलन काल पण आम्ही खूप वॉटरमेलन खाल्लेलं, त्याच्यानंच पोट भरलेलं आमचं. पण आता सारासाठी काहीतरी मागवावं लागेल. सारा, मी आणि राहुल आता थोडं खाऊन घेतो. अँड स्टेट येऊन आम्ही 2 वॉटरमेलन 1 पपाया. हां, बाय. तर मित्रांनो, आज आहे डे 3 आणि आम्ही हॉटेल गोपिका इथं स्टे केलेलं होतं. आणि सकाळी उठायला लेट झालेला आहे, त्यामुळे नाश्ता करायला लेट झालेला आहे, त्यामुळे नाश्ता सगळा संपलेला आहे. ते पण आम्हाला असं गरम गरम काहीतरी करून आणून द्यायला बघू शकता. काय मिळेल ते मी नाश्ता घेतलेला आहे. नाही, थँक्यू. आणि सारा काय ॲज युजल. सारा इथं बघ. आणि आजचा प्लॅन आहे काय? स्टेचंच आहे, चांगल्या रिसॉर्टला स्टे करायचा आहे. शेवटचा स्टे आहे मला, त्यामुळे काल रात्री जरा झोपायला लेट झालं, त्यामुळे आज उठायला लेट झालं. आणि पाऊस पडल्यामुळे आज वातावरण बघू शकता बाहेर कसं आहे. आम्ही गोव्याला आलो की पहिलं पाऊस पडलेला आहेच असं आहे. आणि रूम पण बऱ्यापैकी चांगला आहे. बघूया आज दिवसभरात काय काय होते. तर मित्रांनो नमस्कार. हे एका नवीन रिसॉर्टमध्ये लेझी लागून बघा, नावामध्येच लेझी आहे. आणि इथे गाडी पार्क केलेली आहे. चांगली आहे प्रॉपर्टी. इकडून एंट्री. आणि ॲज युजल इथं आमचे मेंबर्स येऊन बसलेले आहेत वेटिंगला. चांगली आहे प्रॉपर्टी असं दिसत. 34 आणि 35 आमचा आहे. 35 वर्षाचा आहे सौंदर्याचा, आणि हे 34 आमचा आहे. अशी एंट्री आहे. इथे कबर्ड, सेंट्रल AC आहे. आणि कॉफीसाठी ॲज युजल सगळीकडे असते तसं आहे. आणि इथं आहे मिनी बार, जे आमच्या काही कामाचं नाही आहे. माझ्या कामाचं आहे, ती मी इथे ठेवलेलं आहे. वॉटरमेलन आणि पपाया. इकडं एक लॅम्प आणि मिनिमल लाईट्स, म्हणजे लाईट्सच नाही तिथं अजिबात. AC तेवढं सेंट्रल आहे आणि लाईट्स नाही आहेत. कुठे दाखव लाईट्स. TV
इथं आरसा टेबल गॅलरी आणि इथे सारा पडले मोबाईल घेऊन आणि एक गॅलरी आणि एक खिडकी. दिवसा नॅचरल लाईट वापरायचं आणि रात्री जेवढे 2-4 बल्ब दिलेत तेवढंच वापरायचं. समोर पूल आहे. इकडे बाथरूम. ड्रायर आहे. टेलिफोन कोणाला फोन लावायचा बाथरूम मध्ये बसून आता. आणि इकडे शॉवर एरिया. तर माझं डिझाईन टॅटूचं डिझाईन फायनल झालंय. टॅटू झालेलं आणि यू कॅन सी माय टॅटू. इकडं खायचं काम सुरू आहे. फुल ब्रंच करून पण अजून भूक आहे यांना. कुरकुरे खा आणि काय चिप्स आणलेलीस ना ग. फायनली टॅटू झालेला आहे. ओ ये भारी वाटलं. मग झालं. जेवढं बाळाचं लाड तेवढं असं वांड होते बाळ. तुला काय वाटतं सगळ्यात चला होणारच आहे की तेच सांगालोय. चला लगेच चला. टीव्ही बघितलीच नव्हती ती, आता टीव्ही बघत बसली. तर मित्रांनो आम्ही आता बाहेर पडत आहे पणजीच्या आणि काय सारा गोवा करल्या. सारा गोवात कोण आहेत? नाना आहेत. आणि कोण आहेत? नानी. आणि कोण? आऊ आणि जुजू. आऊ जुजू करते तिथली. आणि मामा मामी